शास्त्रज्ञं शास्त्रगम्यं च धर्मगम्यं च धार्मिकं निस्सङ्गं सकलाधारं भक्तं स्वात्मरतं तथा वाग्मिनौ शान्तमूर्तिं च भक्तदुःखप्रणाशनं योगिनं माधवानन्दं सोऽहं रूपं नमाम्यहम्। हरि ओम. भगवद्गीतेमध्ये सर्व स्तरांवरच्या व्यक्तींना तुम्हाला अध्यात्म अंतिम स्थिती प्राप्त करून घेणे या मार्गाचा अधिकार आहे, ही फार मोठी गोष्ट सांगितली. तुम्ही पापी आहात, पापी आहात, पापी आहात असं ख्रिश्चन धर्मामध्ये जोरकसपणे सारखं सांगितलेलं असतं की तुम्ही पापाचे पुत्र आहात, म्हणजे जी माणसं जन्माला ते पापाचे पुत्र. अशा प्रकारची भूमिका हिंदू धर्मामध्ये नाहीये. माणूस डेव्हलपमेंटच्या स्टेजेसमध्ये पशुत्वापासून देवत्वापर्यंत जात असताना वाटेत कुठेतरी असतो आणि तिथून तो वरच्या पायरीवरती जाण्याच्यासाठी म्हणून एका टप्प्यात काय तिथपर्यंत जाऊ शकत नाही. म्हणजे पशुत्वातनं मनुष्यत्वापर्यंतची इव्होल्युशन जी झालेली आहे शरीराच्या अंगाने, शरीराच्या आस्पेक्ट मधनं, त्यावर ब्रेनची पण डेव्हलपमेंट झाली आहे. आणि नेचरमध्ये सर्वात श्रेष्ठ गोष्ट ज्ञानी असणं रिलेटिव्हली. इतर सर्व पक्षी प्राणी हे ज्ञानी असतात, पण त्याच्यापेक्षा माणूस व्यवहार ज्ञानाच्या दृष्टीने म्हणजे कसं जगायला पाहिजे, कसं स्वतःचा बचाव करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, असं कळत कळत तो जास्ती यशस्वी होत गेला. आणि त्यानुसार जी फिजिकल इव्होल्युशन म्हणतात त्याबरोबर त्याची ब्रेनची डेव्हलपमेंट पण होत गेली आणि स्पेशल डेव्हलपमेंट होत गेली की ज्यामुळे अंगामधलं सामर्थ्य मर्यादित असताना इतर पशूंच्या तुलनेमध्ये माणूस काहीच नाही. यांच्यावरती मात कशी करता येईल हे त्यांनी त्या काळात कसा विचार केला असेल. आज आम्ही एवढे डेव्हलप्ड आहोत त्यामुळे आम्हाला अनंत गोष्टी माहिती आहेत, परंतु त्या काळात त्यांनी कसा विचार केला असेल. आणि शस्त्र तयार करणं, कोणीही पशु शस्त्र तयार करत नाही. त्यांच्याजवळ जे आहेत तेच नख, दात वगैरे, त्यांच्यात कोणी डेंटिस्ट पण नसतात, त्यामुळे त्यांचे दात बरेच दिवस मजबूत राहतात. पण काहीच नाही फिजिकल, याच्या पलीकडे त्यांच्याजवळ काही नसतं. आणि नेचरमध्ये एवढं सगळं आहे, त्याचा सगळ्याचा उपयोग करून वाटोळा पण करणे हे सगळं माणूस करत असतो. या अंगाने डेव्हलपमेंट झाल्यानंतर परमात्मा तत्वाशी संबंधित होणं, देव नावाची कुठली तरी गोष्ट असली पाहिजे असं त्याच्या डोक्यात येणं, कॉन्सेप्ट इन इटसेल्फ ही फार मोठी गोष्ट आहे. आज आम्हाला ती गोष्ट अगदी लहानपणापासून आमच्या डोक्यामध्ये ती गोष्ट आमच्या आई वडिलांच्याकडनं किंवा इतर सगळ्या वातावरणामधनं आपोआपच शिरते. पण त्या काळामध्ये जेव्हा त्याची इव्होल्युशन होत असेल त्यावेळेला पहिल्यांदा हा कॉन्सेप्ट कसा ग्रहण केला असेल त्याने की देव नावाची काहीतरी गोष्ट असते पाहिजे की तो विश्व चालवतो, ती पण डेव्हलप झाली असेल. म्हणजे त्या पूर्व मानवांच्या डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये विस्मित व्हायला होतं की कशा रीतीने त्या काळामध्ये काहीच नव्हतं ना, त्याच्या अगोदर काही नॉलेज नव्हतं, की ग्रंथ नव्हते, काहीच नव्हतं. म्हणून इव्होल्युशन जी आहे ती नंतर हा एक आस्पेक्ट असायला लागला. नुसतं जगणं एवढीच पूर्ण गोष्ट नाहीये हे त्याला केव्हापासून कळायला लागलं. म्हणून अगदी ते आदिमानवांच्या गुहा ज्या होत्या पूर्व काळामधल्या, म्हणजे आदिमानव असं नाही म्हणता येणार, परंतु अनडेव्हलप कम्युनिटीज ज्या ह्युमन रेसेस, त्यांच्यामध्ये सगळ्याच्या ह्याच्यामध्ये ते सूर्याची चित्र आहेत, नागाची चित्र आहेत, म्हणजे काहीतरी वर्शिपिंग.
अशा प्रकारचा भाव निर्माण होणं, हे सगळ्या गोष्टी एक वेगळ्या प्रकारच्या आस्पेक्ट मधनं डेव्हलपमेंट चालली, त्याची इव्होल्युशन होत चालली. आणि त्या इव्होल्युशनच्या कुठल्या ना कुठल्या तरी टप्प्यावरती प्रत्येक मानव असतो. ओव्हरऑल सोसायटी आणि ओव्हरऑल सोसायटी मधला प्रत्येक मानव तिथून परमात्मा स्वरूप होणं या हायेस्ट पातळीपर्यंत जाण्याचा जो मार्ग आहे तो विकसित होत गेला. आणि तो होत असताना मग रिअलाइज अशा काही व्यक्ती की ज्यांना साक्षात्कार झाला त्या मार्ग सांगायला लागले, त्यातनं धर्म निर्माण झाले वगैरे. परंतु मग अनुयायी जे होते ते ज्या साक्षात्कारी व्यक्तीपासून धर्म सुरू झाले त्यांच्या इतके प्रगल्भ नव्हते. तेव्हा धर्म हे एकाच व्यक्तीपासून सुरू झाले, तेव्हा त्या सर्व धर्मांच्या बाबतीमध्ये असं झालं. हिंदू धर्म हा एकच धर्म असा आहे की जो एका व्यक्तीपासून सुरू नाही झाला, बाबा या व्यक्तीपासून हिंदू धर्म सुरू झाला असं नाहीये. युनिकनेस ऑफ हिंदू धर्म आहे हा. आणि मग अशा प्रकाराने त्यांच्या अनुयायांनी त्याचे जे कन्सेप्ट आहेत ते कन्सेप्ट धरून समाजाला गव्हर्न करायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये निरनिराळ्या गोष्टी घातल्या. आणि मग त्यातनं हा एक प्रकार आला की तुम्ही सगळे पापाचे पुत्र आहात. म्हणजे हा सांगणारा सोडून बाकी सगळे तर पाप 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 करत बसणं हा काही हिंदू धर्माचा स्वभाव नाहीये. आणि उलट असं सांगितलं जाईल गीतेमध्ये की वाईटातला वाईट, पण पाप गोष्ट नसतेच असं हिंदू धर्माचं म्हणणं नाहीये. वाईट गोष्ट जी आहे ती वाईट गोष्ट माणसं करतात आणि ती गोष्ट चुकीची आहे, त्याला पाप म्हणायला हरकत नाही. पण होणारी प्रत्येक गोष्ट पाप असते असं नसतं. पण पापी जर का एखादी व्यक्ती असली तर याचा अर्थ ती एंटायरली पापी असत नाही. हे फिजिक्स मध्ये टोटली डार्क बॉडी ही कन्सेप्टच आहे की टोटली डार्क बॉडी असतच नाही, पण ती कन्सेप्ट आहे फिजिक्स मध्ये. तर एखादी व्यक्ती पूर्ण सद्गुणांचा पुतळा आणि तो कुठल्याच प्रकारचा किंचितही काही कमीपणा त्याच्यात नाही अशी पण व्यक्ती असत नाही. आणि अत्यंत सर्व प्रकाराने जो वाईट आणि काहीच तिला काही हे नाही अशी व्यक्ती असत नाही. म्हणून गीता असं सांगते की सरस व्यक्ती जरी का दुराचारी, आपण दुराचारो सुदुराचारो म्हणजे चांगलाच दुराचारी, चांगला दुराचारी वाईट दुराचारी असं नाही, चांगलाच दुराचारी म्हणजे फारच दुराचारी असं त्याचा सुदुराचार. भजता माम अनन्य भाग साधू रे असं मंतव्य हा. तो जर का अनन्य भावनेने मला भजेल तर त्याला साधू मार्गालाच तो लागलेला आहे, त्याला मार्ग आहे आणि तो माझ्याकडेच येईल. इतकंच नव्हे तर जडयोनींच्या बाबतीत पापयोनी म्हटलंय. ज्ञानेश्वर महाराज ते पापयोनी ही पांडवा, ते पापयोनी ही न होतू का, ते श्रोताधीतही न होतू का, तरी मजसी तुकिता तुका तुटी नाही. माझ्याकडे एकदा आल्यानंतर जैसे मार्गीचे वहाळ वहोळ जवन पोहती गंगा जळ, बघ होऊनी टाकती केवळ गंगारूप. कुठलं तरी एखाद्या ओहळाचं पाणी गंगेला मिळाल्यानंतर कुठनं आलं काय आलं माहित नाही, आता गंगारूप झालं. त्याचे डिस्टिंक्शन नाही करतात की हा हे इकडचं आहे बरं का भाग, असं काही नाही, गंगारूप. तसं ईश्वराशी मिळून जाणं मत्ती, त्याच्यासाठी अगोदर कृती लागते, ती चांगली लागते. अगोदर चुकीचं केलेलं असेल तर देखील ते बदलता येतं. असा हिंदू धर्म सांगतो की पापी असेल तर पापी, पण तो योग्य मार्गाने चालला पाहिजे. तो पापाच्याच मार्गाने चालला तरी तो ग्रेटच होईल असं समजू नका, पण तो योग्य मार्गाने चालला तर तो डेफिनेटली बदलू शकतो, अशी गीतेची भूमिका आहे. अपिचेत सुदुराचारो भजता माम अनन्य भाग, ही जी गोष्ट सांगितलेली आहे ती कल्मशाचा आगर हो, तो भ्रांतीचा सागर हो, व्यामोहाचा डोंगर हो, होऊन असते तरी ज्ञानशक्तीचे निपाडे, हे आघवेची गात ठोकडे, ऐसे सामर्थ्य असे हे चोखडे ज्ञानी ये. ज्ञानामध्ये हे सामर्थ्य आहे की तुझं काहीही हीन असेल तरी ते बदलेल. अग्नी माझे गेले अग्निरूप होऊन ठेवले, तुकाराम महाराज. आगीमध्ये गेल्यानंतर आता हे काय आहे, काय नाही, आग आहे. तर ज्ञानमय स्थितीमध्ये जी व्यक्ती जाते ती कुठल्या जातीची आहे, कुठल्या धर्माची आहे, स्त्री आहे, पुरुष आहे, तिचा पूर्वीचा व्यापार काय होता, वैश्य शूद्र, त्या काळामध्ये
हे चातुर्वर्ण्य जास्ती मोठ्या प्रमाणामध्ये पाळले जात असत, प्रगट होतात. आताच्या काळामध्ये ते बरंच थोडस डायल्यूट झालेलं, इतकेसे डिफ्यूज झालेले आहेत, त्या बाउंड्रीज थोड्या कमी झालेल्या आहेत, पूर्णपणे नाही झालेल्या पण बऱ्याच कमी झालेल्या आहेत. म्हणजे जसं जसं पाळतो शिक्षण वाढलं, इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटीज वाढल्या, तेव्हा त्याला हे समजायला लागलं स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने वागवत नसत, कारण की त्यांना बेसिकली त्यांना हे कळणारच नाही असं पुरुषांचं मत होतं. पण आता तशा प्रकारची भूमिका नाहीये. कित्येक स्त्रियांनी अख्ख्या देशाला नाचवलेलं आहे. सगळ्या पुरुषांच्या नाकामध्ये वेष्टणा घातलेल्या. त्यामुळे आता कुठलीही गोष्ट त्या कुठल्याही बाबतीमध्ये कमी आहेत असं समाज मानत नाही, कोणीच मानत नाही. म्हणजे ज्या लोकांना एक सामाजिक भूमिका त्यांची नीट डेव्हलप झालेली आहे ते लोक असं नाही मानत, पण पूर्वीकडे मानत होत. हिंदू धर्मात थोड्याफार प्रमाणामध्ये स्त्रियांना जास्ती वाव होता, इतर धर्मांच्या मध्ये खूपच कमी होता त्या मानाने. म्हणजे अमेरिकेमध्ये मताच्या अधिकारासाठी म्हणून स्त्रियांना आंदोलन करून बळी द्यायला लागले होते स्वतः काही स्त्रियांना, की स्त्रियांना हक्क नाही मतदानाचा. म्हणजे ही गोष्ट त्या डेव्हलप कंट्री मधली बोलतोच आपण, बाकीच्या गोष्टीचं बोलून. पण असा जो भाग आहे तो हिंदू धर्माने खूप पूर्वीपासून पाळलेला आहे, की त्यांना अधिकार आहे. फक्त त्या काळामध्ये परकीय आक्रमणं खूप होती आणि त्याच्यामध्ये त्यांची सुरक्षितता खूप कमी होती, त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेसाठी म्हणून त्यांच्यावरती निर्बंध घातले गेले होते. अगदी शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा आपल्याला माहितीच आहे म्हणजे तिथपर्यंत, आणि नंतरच्या काळामध्ये सुद्धा स्त्रियांच्या सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये खूप अवघड परिस्थिती. त्यांचं फिजिकली पुरुषांच्या पेक्षा त्या नेहमीच वीक असतात, म्हणजे कम्पॅरेटिव्हली शक्ती वाईज, आणि त्यामुळे एक्सेप्शनली काही व्यक्ती असू शकतात, परंतु जनरल गोष्ट ही आहे. आणि म्हणून त्यांच्यावरती निर्बंध घातले होते. परंतु गीतेने ही गोष्ट स्पष्ट सांगितली की स्त्रियांना अधिकार आहे आणि सगळ्यांना सारखाच अधिकार आहे. क्षुद्र असेल, वैश्य असेल, कुठल्याही वर्णाचा असेल, स्त्री असेल, पुरुष असेल, इतकंच काय तर पापयोनी याचा अर्थ जड योनी, म्हणजे ॲनिमल किंगडम, त्याच्यामधल्या ह्युमन बिईंग सोडून बाकीच्यांना जड योनी असं म्हटलं जातं, कारण की त्यांना इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटी विकसित झालेली होती. पण त्याच्यामध्ये सुद्धा जर विकसित होऊन त्यांनी हे केलं तर त्यांना मग ते पुराणांतल्या कथा आहेत त्या गजेंद्र मोक्ष वगैरे, त्यांना डोळ्यासमोर धरून ते लिहिलं गेलेलं आहे की ते सुद्धा मला जर का असं भसतील तर ते माझ्या स्वरूपाला येऊन पडतील. थोडक्यात म्हणजे विकार जरी माणसाला असले तरी देखील विकार म्हणजे तो माणूस नव्हे असं त्यांनी स्वतः समजलं पाहिजे. मग माणसाला एक नर्वसनेस होतो की आपण फारच वाईट आहोत. मग चांगल्या गोष्टी करायच्या बाबतीमध्ये तो एक सायकोलॉजिकली पाठीमागच राहायला लागतं की नकोच, हे आपल्यासाठी नाही, असं होऊ नये म्हणून ते लिहिलेलं आहे. म्हणून विकार नैसर्गिक रीतीनेच असतात माणसामध्ये, पण ते खूप प्रमाणामध्ये वाढवावेत असाही त्याचा अर्थ नाहीये. पण विकार म्हणजे मी नाही अशी भूमिका आणि ज्ञानमय स्थिती, या दोन्ही गोष्टींनी त्याचा विकास होत जातो. कित्येक वेळेला माणसाला असं वाटतं की आपण किती खालच्या पातळीचं वर्तन करतो आहोत, विचार करतो आहोत, आपल्याला कसं हे जमेल. निर्णय संतांचे डोळ्यासमोर असतात, आपल्या असायलाच पाहिजेत. म्हणजे आणि मला असं वाटतं की नाही नाही, हे खूपच वरच्या लेवलच्या गोष्टी आपल्या नाही आहेत असं वाटू शकतं, कारण की खरंच त्या वरच्या लेवलच्या गोष्टी. म्हणजे असं म्हणताच येणार नाही. 14 वर्ष रामचंद्र प्रभू आणि सीतामाई शेवटचं वर्ष फक्त रावणाच्या बंदीखान्यामध्ये होते लंकेमध्ये, 1-1.5 वर्ष असेल. पण सगळा काळ दोघेही तरुण, लग्न झालेले, आणि 13.5-14 वर्ष म्हणजे 13 वर्षपर्यंत जवळजवळ अरण्यामध्ये राहत आहेत आणि पूर्ण ब्रह्मचर्य पाळून. ही किती अवघड गोष्ट आहे, म्हणजे इम्पॉसिबल आहे असं म्हणायला पाहिजे. अशा प्रकारचं त्यांच्याकडे बघितल्यानंतर माणसाला असं वाटतं की नाही नाही, हे आपलं नाही काम आहे, ही खूप उंचीची गोष्ट. पण एक एक उदात्त रामकृष्णांची गोष्ट घ्या तुम्ही. रामकृष्ण पत्नीसहित राहिले होते आणि अशा अवस्थेमध्ये त्यांनी
पूर्णपणाने ते संन्यस्त वृत्तीने राहिले. ही गोष्ट सामान्य माणसं कपॅसिटी नव्हे. असं त्या लोकांच्याकडे बघितल्यानंतर, त्यांचे कंट्रोल्स बघितल्यानंतर असं वाटतं की हे आपली पातळी फारच नॉर्मल आहे, त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाही. आपल्याला कितीतरी विकार आहे. एकनाथ महाराजांची शांती जर बघितली, मिळेलच. तो एक माणूस त्याला पैसे दिले होते आणि यांना क्रोध म्हणजे जर का तू यांना क्रोध आणला तर तुला एवढे पैसे देऊ असं सांगितलं. तो गरीब होता बिचारा आणि त्याला पैशाची खूप गरजच होती. तर त्याने खूप त्यांच्या घरी जाऊन ब्राह्मण म्हटल्यानंतर त्यांनी त्यांना घरात आणलं, जेवायला घातलं, आमकं तमकं. आणि त्याने इतके काही थेरं करायला सुरुवात केली त्याच्यामध्ये. आणि काही जण तरी या दोघांचे म्हणजे एकनाथ महाराजांची आणि त्यांच्या पत्नीची गिरजाबाईंची दोघांची शांती ठरत नाहीये. त्यामुळे तो ब्राह्मण अस्वस्थ झाला की असं कसं होऊ शकतं. म्हणून त्याला त्या वाड्याला आल्यानंतर तो त्यांच्या पाठीवरती उडी मारून बसला. त्याच्यावरही ते रागवले नाहीत आणि एकनाथ म्हणले, बाळ पडेल हा, सांभाळ. असं म्हटल्यानंतर तो उतरला आणि त्यांनी दोघांचे पाय धरले. अशक्य गोष्टीतली गोष्ट आहे. आपण हे इमॅजिन नाही करू शकणार. बाळ पडेल हो, सांभाळ. हो, सांभाळलंय म्हणल्या. आणि त्यांनी त्याला धरलं असं काही नाही. आणि मग तो रडायला लागला. तर ते म्हणले, काय झालं, तू असं का वागतोय? पैशाची गरज असते म्हणून या लोकांनी पैसे माझ्याकडेच पहिलं नाही काय, मीच दिले असते. इतकी शांती पराकोटीची अशक्य आहे. आपण त्या गोष्टी बघितल्यानंतर विकारू तो मी नव्हे, जरी विकारला असे हे आपल्याला बरं वाटतं आधाराला. की मी विकारूच नाहीये असं नाहीये, विकारू आहे. विकार जरी असले तरी मी विकार म्हणजे मी नाही, हे तत्वज्ञान आपल्याला बरं वाटतं. की चला, मी कधीतरी रागवलं वगैरे तरी राग इज डिफरंट थिंग, आय एम डिफरंट असं मला म्हणता येतं. पण गीता सांगते ते म्हणजे सत्यच आहे की विकार आणि आपण ह्या स्वतंत्रच गोष्टी आहेत. विकार हे पर्सनॅलिटी सेल्फचा भाग आहे आणि तो असू शकतो माणसाला, परंतु त्यानेच तर डेव्हलप व्हायचं आहे. पर्सनॅलिटी सेल्फ जरी का असं म्हणलं की मी विकारू तो मी नव्हे, जरी विकारला असे, हे कोण म्हणत आहे? जो विकारू आहे तोच म्हणतो आहे माझं मूळ स्वरूप हे नाहीये, असं तो म्हणतो. मूळ स्वरूप माझं आत्मस्वरूप आहे. हे थिंकिंग तो स्वतःच करतो आहे, स्वतःलाच तो समजून घेतो आहे. त्यामुळे विकार त्यालाच आहेत आणि तोच हे थिंकिंग करतोय. कारण आत्मा असं म्हणतच नाही की मी अमुक आहे किंवा तमुक आहे. आत्मा हे तत्व आहे, त्यामुळे मी आत्मतत्व आहे असं तोच सेल्फ म्हणतो आहे. जरी का मी विकारला असलो तरी देखील मी विकार म्हणजे मी नाही. स्वतःलाच हायर पातळीवरती तो नेतोय. दोन गोष्टी नाही की आत्मा तो असं म्हणत नाही की मी विकारू नाहीये म्हणून. आत्मा काहीच म्हणत नाही, आत्मस्थिती आहे, त्याचीच आत्मस्थिती आहे. जो पर्सनॅलिटी सेल्फ आहे त्याचाच गाभा इसेन्शियल सेल्फ आहे. दोन सेपरेट गोष्टी नाहीत, एकाच्याच दोन भूमिका आहेत. एक तत्वस्वरूप आहे, एक अभिव्यक्त स्वरूप आहे. आणि अभिव्यक्त स्वरूप आहे तो विकारांसहितच आहे, परंतु तो विकार सोडत असताना, समजून घेत असताना, तत्वस्वरूपाकडे जात असताना तो असं म्हणतोय की जरी का मी विकारलेलो असलो तरी देखील मी विकार नाही आहे. म्हणून हे कोण म्हणतंय हे लक्षात घेतलं पाहिजे की तोच म्हणतोय की जो डेव्हलप होतोय. शेवटी आत्मस्वरूपाला मिळून जाणार म्हणजे कोण जाणार आहे? तो पर्सनॅलिटी सेल्फ हाच आत्मस्वरूप होणार आहे. तर आत्मस्वरूप हा आत्मस्वरूप होणार नाही, ते आत्मस्वरूप आहेच आहे, त्याचंच आहे, लक्षात घेतलं पाहिजे. पण एका दिशेमध्ये समजून देत आहेत की ही डेव्हलपमेंटल प्रोसेस आहे आणि त्या डेव्हलपमेंटल प्रोसेसमध्ये तुम्ही कुठेतरी आहात आणि कुठेतरी तुमचं चुकत असेल तरी देखील तुम्ही समजून घेतलं पाहिजे की या चुकांच्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये आणि माझ्या मूळ स्वरूपामध्ये फरक आहे. हा चुकणारा जो मी आहे तो खरा मी नाही आहे, मी तत्वस्वरूप आहे. याने काय होईल? जसं जसं ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल, सुरुवात याची अशी आहे या सगळ्या सिरीजची. ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल तै मोहांधकारू जाईल, जय गुरु कृपा होईल पार्थाक. अगोदर काय
आहे पा ओम तत्सत ऐसे हे बोलणे तेथ नेत असे जेथून काय प्रकाशे दृश्य जा. ओम तत्सत हे बोलणं म्हणजे ओम तत्सत असं जर का तत् म्हणजे विश्व, परमात्मा जो विश्वरूपाने व्यापून आहे. तत् म्हणजे स्वतःच्या मध्ये आहे. आणि ओम हे अशा प्रकारचा मंत्र आहे की ज्याच्यामुळे परमेश्वराच्या अस्तित्वाची जाणीव होते, पण त्याचं विशिष्ट रूप डोळ्यासमोर येत नाही. ओम म्हटल्यानंतर आपल्याला परमेश्वराचा भाव निर्माण होतो, पण एक विशिष्ट रूप डोळ्यासमोर येत नाही. म्हणून ओम तत् म्हणजे विश्वास असलेलं सर्व जे तत्व आहे ते सत म्हणजे माझ्यामधलं असं समजून घेऊन तत्सत म्हणजे विश्वव्यापी तत्व सोहम आणि तत्सत हे एकच. सहा म्हणजे परमात्मा, अम म्हणजे माझ्यामध्ये असलेलं चैतन्य तत्व हे एकच आहे. तसंच तत्सत या शब्दामध्ये आहे. म्हणून ओम तत्सत हे करता करता हे बोलणे तेच नेत असे त्या अवस्थेला नेत आहे जेथून काय प्रकाश आहे दृश्य जात. हे सगळं दृश्य जात जिथून प्रकाश जातात त्या अवस्थेला हे नेत. पण त्या अवस्थेला पोचता पोचता आम्हाला समजायला लागतं की हे सगळं बाह्य आहे, हे सगळं बाह्य आहे. एक अंतरात्मा प्रत्येकाला माहिती असतं की मी चांगला आहे. आतून आपल्याला समजत असतं चुकीचं वागलं तरी आपण चांगले आहोत हे त्याला माहिती असतं. चुकीचं वागतं म्हणून चांगलं आहे असं नाही. चुकीचं वागलेलं पण कळत असतं, पण तरी देखील मी हा नाही आहे हे कळत असतं. मला असं नव्हतं वागायचं, मी असं नाही आहे असं माणसाने चूक केल्यानंतर सुद्धा त्याला आतून कुठून तरी अशा प्रकारचा आवाज येत असतो. कारण तो तत्वस्वरूप आहे मुळात. म्हणून चुकीचं वागणं कधीतरी त्याच्या हातनं घडू शकतं, पण ते घडल्यानंतर जो नर्वसनेस येतो, गीता सांगते की अरे ते तू नाहीच आहेस, बघ तू हे तो नाही, इलाज नाही. अगदी वाल्या गोळ्यापासून त्याला असं वाटलं की आपण हे सगळं चांगल्या गोष्टीसाठी करतो. पण जेव्हा त्याला कळलं की हे आपल्या बरोबर नाही आहेत, तेव्हा त्याला थिंकिंग सुरू झालं की समथिंग इज गोइंग रॉंग. यांच्यासाठी मी हे सगळं केलं, ते मला कळत होतं की चुकीचं आहे आणि हे त्याच्या वाटेकरी नाही होणार आहेत. आता मी एकटा आहे, मग मला एकटा आहे तर मग मला कोण? त्या महापुरुषाने मला घरी जाऊन विचारून ये हे तुझ्या पापाचे वाटेकरी होणार आहेत का पुढं, तोच मला आधार देईल म्हणून त्याकडे गेलो. रामनाम रामनाम फिनिश. पण वाल्मिकी आहेच आहे त्याच्या आतमध्ये. वाल्याकोळी हे बाहेरची गोष्ट आहे, वाल्मिकी आतमध्ये आहे, पण तो मॅनिफेस्ट व्हायला पाहिजे. वाल्याकोळी मॅनिफेस्ट होत असतो, वाल्मिकी मॅनिफेस्ट व्हायला पाहिजे. ती प्रोसेस आहे की आतून बाहेर येण्याची. आतमध्ये जो चांगला आहे गाभ्याने, तसं प्रत्येक माणसाला वाटत असतं की आपण आहोत आणि तसं तो असतं. पण आणि त्याचं कारण तो मूळ तत्वस्वरूपच आहे. म्हणून गीता असं सांगते की तू तत्वस्वरूपच आहेस, त्यामुळे विकार जरी असले तरी तू विकारी नाहीस. म्हणून या सगळ्या गोष्टी, ज्ञानशक्ती जर का तुला प्राप्त झाली तर ह्या सगळ्या गोष्टी जातील. तू जर का असाच राहिलास आणि असंच म्हणलंस की मी चांगलाच आहे, तर मग तसं नाही होणार. तुला आंतरिक विकास करत स्वतःचं आंतरिक स्वरूप प्रगट व्हायला पाहिजे तुझं. ही फार महत्वाची गोष्ट इथं सांगितलेली. पण अशा भरभर अशा साध्या दिसणाऱ्या ओव्यांच्या पाठीमागे विलक्षण अंतस्थ एक सखोल भाव आहे. आम्ही जसं जसं विचार करू तसं तसं तो प्रगट होतो. प्रत्येक माणूस हा इव्होल्युशनच्या कुठल्या तरी टप्प्यावरती आहे आणि इव्होल्युशनचा जो भाग आहे त्याच्यामधला त्याचं पशुत्व जाऊन मनुष्यत्व, दैवत्व, ह्याच्यामधल्या पशुत्वाच्या, मनुष्यत्वाच्या या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये आहेतच. पण त्याच्यापासून इव्हॉल्व तर व्हायचंय ना. राहू देत की माझं पशुत्व, असं कुणाला वाटत नाही. मी असाच आहे असं तो चिडून म्हणेल, पण त्याला आतमध्ये माहिती असतं की मी असं नाहीये किंवा नसलं पाहिजे. म्हणून ही गोष्ट फुलवा असं भगवद्गीता सांगते. विकार फुलवण्याची आवश्यकता नाही, ते आपोआप फुलत असतात. त्याच्यासाठी फुलवण्याची गरज नाही, ते आपोआप फुलत असतात. म्हणून ही गोष्ट फुलवा. कारण कुणी किती विकारी आहे आणि कुणी किती उपभोग भोगले, काय केलं, कोणी किंमत देत नाही. जगात लाखो अशा प्रकारचे लोक येऊन गेले, काही कुणी किंमत देत नाही. पण ज्यांनी या सगळ्या गोष्टींच्या मधनं स्वतःचं अंतस्थ तत्व पाहण्याचा प्रयत्न केला, स्वतःच्या आतमधल्या सत्वशक्तीला वाढवण्याचा प्रयत्न केला, त्यातनं ते
प्रगट करण्याचा प्रयत्न केला आणि ज्यांची प्रगट झाली त्यांना किंमत आहे. बादशाला किंमत नाही, पण फकीराला किंमत आहे. का? कारण फकीराचं एक वेगळं ऐश्वर असतं. ते ऐश्वर फकिरीचं ऐश्वर असतं, ज्ञानाचं ऐश्वर असतं. बादशाजवळ इतर सगळं ऐश्वर आहे, पण बादशांचं कौतुक कोणी केलेलं नाही, पण फकीरांचं कौतुक केलं. समाजाला त्यांचंच कौतुक असतं. याचं कारण हे आहे की प्रत्येकाला स्वतःच्या आतमध्ये ही अर्ज आहे की मला या परफेक्शनला जायचंय, या तत्वाकडे जायचंय. आणि ते जिथं प्रगट झालेलं असतं तिथं स्वाभाविक ओढ असते माणसाची. पण साईबाबाकडे माणूस जसा आकर्षित होईल त्याप्रमाणे एखाद्या मोठ्या व्यापाऱ्याकडे आकर्षित नाही होणार. त्याचं कारण असं आहे की म्हणजे आता लोक साईबाबांच्याकडे वेगळ्या वेगळ्या गोष्टी घेऊन जातात, ती गोष्ट सोडून देऊ आपण. पण आकर्षणाचं कारण काय आहे? फाटका शर्ट आणि असं तो बसलेला माणूस आहे. त्याने कधीही साध्या गादीवर पण तो माणूस कधी झोपलेला नाहीये. भले त्याच्यानंतर आता बऱ्याच वर्षांनी त्याला सोन्याचं सिंहासन देऊ देत, काय देऊ देत, लोक काय वाटेल ते देतात, पण त्या काळात ते कधी कशावरती बसलेलं नाही. डोळ्याला न दिसतं अलिप्तपणा, ते अलिप्तपणाचं तेज असतं. माझं तुमच्यावरती प्रेम आहे, पण मला तुमच्याकडनं काही नको आहे. हा जो मोठेपणा फकीरांच्या मध्ये आहे त्याला समाज दाद देत असतो. जगात हजार विकार आहेत, विकार पूर्ण होण्याच्यासाठी सारखी हजार गोष्टी आहेत, त्याला बळी पडणारे लाखो करोडो लोक आहेत. त्याला काय किंमत आहे? त्यांचा उपभोग ते मरणार. पण एखादाच एक बळाचे निवडले जे उलटे पोहत गेले, हे समर्थ उगमदर्शनी झाले तीर्थरूप, उगमा पहिलीकडे गेले, तेथोनी परतोनी पाहिले, तो ते जळचे आटले काही नाही माया नदी. म्हणून हा सगळा जो भाग आहे तो अप्रतिम सुंदर आहे. जर आम्ही त्याचा विचार केला तर की मानवी जीवन हायस्ट पातळीला कसं जाईल याचा एकंदर मार्ग सांगितलेला आहे. तू स्वतः खचून जाऊ नको. चुकला असेल चुकलं, पण चुकलो याचा अर्थ मी चुकच करत राहील असं म्हणू नको. चुकीचं तत्वज्ञान करू नको, चुकीला चूक म्हण. आणि नुसतं तेवढं म्हणून थांबू नको, तू ज्ञानाच्याकडे जा. म्हणजे जसं जसं तू ज्ञानाच्याकडे जाशील तसं तुझी क्षमता वाढेल, या सगळ्या गोष्टी दूर होतील. हा सगळा प्रवास या भागामध्ये सांगितलेला आता आपण पाहिला. हरिओम. ऐकत राहावं असं वाटतं, हा सगळा भाग ऐकत राहावं असं वाटतं. कारण की हा सगळा संतांचं वर्णन आहे खरं सांगायचं तर, डेव्हलप होतानाच. आणि मग डेव्हलप झाल्यानंतर आपण पाहतो, पण डेव्हलप होताना यातूनच गेलेले असतात ज्यातनं आम्ही चाललेलो. म्हणून आपल्याला हे जवळचं वाटतं. यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलं, स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि. ॐ तत्सत्.